जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यासाठी दिलासादायक असं हे चित्र म्हणावं लागेल, कारण राज्यभरातील जी धरणं आहेत ती भरताना दिसून येत आहेत। पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरण्याची शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नाहीये। कोकण पश्चिम महाराष्ट्रातील धरणं काठोकाठ भरलेली आहेत। मराठवाड्याकडे मात्र पावसाची पाठ पाहायला मिळते। फक्त 20% जलसाठा मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे, तर कोकण विभागामध्ये 88% आणि पुणे विभागात 80% पाणी असल्याची माहिती समोर येते। घाटमाथ्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे तिथल्या जलाशयांमध्ये चांगला साठा झालाय। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील धरणांमध्ये मुबलक पाणी जमा झाले। तसं असलं तरी मराठवाड्यातील जलसाठे मात्र अद्यापही कोरडेच आहेत। विभागवार विचार करता कोकणातील धरणं सर्वाधिक भरली आहेत। रायगड जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी 24 पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, तर उर्वरित 4 धरणांमध्ये 80% इतका पाणी साठा आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्यातून 3 मध्यम आणि 65 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 10 धरणं 100% भरलेली आहेत, तर इतर धरणांमध्ये 90 ते 95% इतका पाणी साठा जमा झाला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि राज्यासाठी दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल, लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। दरम्यान कुठल्या विभागात किती जलसाठा आहे ते बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। राज्यात कोकणात 88%, तर पुण्यामध्ये 80% इतका जलसाठा निर्माण झाला आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये 72%, अमरावतीमध्ये 60% इतका जलसाठा सध्या आहे। नाशिकमध्ये 52% आणि मराठवाड्यामध्ये 20% इतकाच जलसाठा आतापर्यंत जमा झाला आहे। तर पावसाळ्याचे 2 महिने उलटलेत, मात्र मराठवाड्यामध्ये अजूनही चांगला पाऊस बरसलेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी अजूनही धरणं भरलेली नाहीत। पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये धरणं भरायला आल्याचं पाहायला मिळत आहे। मराठवाड्याकडे पण पावसाची पाठ दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।